नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमच्या या 10 वर्षाच्या NM1 गोल्डन बागेला 30 एप्रिलला पाणी देऊन आज बरोबर 45 दिवस झालेले आहेत. आज दिनांक 15 जून 2025 आहे. तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या कळ्या गळून थोड्याफार प्रमाणात त्यातले एक दोन सेटिंग झालेली आहे. तसेच आता दुसऱ्या टप्प्यातलं सेटिंग चालू आहे. व आपण पाहू शकता याचा जो शेंडा आहे तो 7 ते 8 पानावर आलेला आहे. याच्या ज्या फांद्या आहेत त्याच्या 7 ते 8 पानावर आलेल्या आहेत फांद्या. तर याला आम्ही आज 05234 2 ग्रॅमनी, तसेच वेलनेस कंपनीचे हे वेल सेटिंगसाठी स्पेशल आहे, तर याचा वापर करत आहोत. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता याच्यामध्ये सीवीड आहे, प्रोटीन हायड्रोलाइज आहे, फुलविक आहे, PGP कॉम्बिनेशन आहे, स्टॅबिलायझर, तसेच फिलर अँड कॅरियर आहे. तर याच्यामध्ये सीवीड अमिनो फुलविक आहे, जेणेकरून कळ्या भरपूर निघतात व निघलेल्या कळ्या सुदृढ बनतात व सेटिंगसाठी मदत करतात हे वेल सेट. तर याचा आज आम्ही वापर करत आहोत. तर याच्याबरोबर आपण 05234 किंवा 04847 देखील घेऊ शकता. तर आम्ही आज 05234 2 ग्रॅम व हे वेल सेट 2 मिली प्रति लिटर प्रमाणे याचा स्प्रे घेत आहोत. तर बघू आता याच्यानंतर सेटिंग किती प्रमाणात होते. तर सध्या या झाडाला पहिल्या टप्प्यातील 1 2 3 तसेच दुसऱ्या टप्प्यातील 7 ते 8 सेटिंग झालेले आहेत. ज्याच्यानंतर ज्या ह्या पुढच्या अजून कळ्या आहेत, काळे पडलेले पिटल्स आहेत, तसेच ह्या ओपन न झालेल्या कळ्या आहेत, ह्या कळ्यात भरपूर प्रमाणात अजून कळ्या आहेत. तर याच्या सेटिंगसाठी मदत होईल व अशा पद्धतीने काही सेटिंगसुद्धा झालेले आहेत अगोदर. तर याच्या अगोदर स्प्रे घेता आल्या नाही पावसामुळे, व याची स्टेज असते स्प्रे घ्यायची, त्याच्यामुळे तो स्प्रे आज आम्ही घेत आहोत. तर असे सेटिंग आहे. तरी पुढच्या अजून कळ्या भरपूर आहेत, तर त्याच्यासाठी हा आम्ही स्प्रे घेत आहोत. तर याचा काय रिझल्ट आहे ते तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर कळेल. या ज्या कळ्या आहेत या किंवा ज्या काळ्या पडलेल्या या पिटल्स आहेत, तर याच्या सेटिंगसाठी याचा उपयोग होईल. तर त्याच्यासाठी हा आज आम्ही स्प्रे घेत आहोत.